संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी. मस्साजोगचे सरपंच स्मृती शेष संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी यांना अटक करावी व धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. स्मृती शेष संतोष अण्णा देशमुख सरपंच मस्साजोग यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण हत्या वाल्मिक कराड व त्यांच्या टोळीने केली आहे. वाल्मिक कराड यांचा गॉडफादर, ज्या वाल्मिक कराडशिवाय त्यांचं कोणत्याही प्रकारचं काम होत नव्हतं, ते म्हणजे परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील या कटामध्ये सहभागी असल्याचा संशय संपूर्ण महाराष्ट्राला आहे. म्हणून आमदार धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करून त्यांना देखील स्मृतिशेष संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाच्या कटातील आरोपी करण्यात यावं. त्याचबरोबर हत्येच्या कटामध्ये सहभागी असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा देखील 1 वर्ष झालं फरार आहे, त्याला तात्काळ अटक करावी. त्याचबरोबर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टातून झटपट सुनावणी होऊन याचा निकाल महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. या सर्व गोष्टी करण्यात याव्यात आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. महाराष्ट्रातील जनतेने खूप संयम ठेवला आहे. त्या संयमाचा सरकार म्हणून आपण विचार करून हा खटला व यातील सर्व आरोपींना न्यायिक शिक्षा करावी ही बार्शी तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीनं आज निवेदन देत मागणी करण्यात आली आहे. शिवश्री आनंद काशीद, विक्रम साबळे, लक्ष्मण पालखे, भैरवनाथ शिंदे, शंकर पाटील, गणेश शिंदे, धनाजी कापसेसह अनेक जण यावेळी उपस्थित होते. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.